त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्येच किंबहुना. आणि दादा हा शिवसेनेची व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्याच्यामुळे तिथे जी मंडळी बसायची त्यांना त्यांच्यामार्फत एक पक्ष जो आहे त्या पक्षातली काही व्यक्ती असतील, काही असेल, तो दादांना मुद्दामून सेन्सॉरच्या कचाट्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न करायचे. मला या गोष्टीचं ना वाईट वाटतं, खंत वाटते किंबहुना, की शिवसेनेचा माणूस म्हणून दादांना कायम अधोरेखित करण्यात आलं. दादा शिवसेनेच्या मीटिंग्सना पण जायचे, निवडणुकीच्या प्रचाराच्या मीटिंग्सला. परंतु जेव्हा शिवसेना पहिल्यांदा युतीच्या महाराष्ट्रावरती राज्यावरती आली, 84 सालची मला वाटतं ही गोष्ट आहे, तर त्यावेळेला मात्र ना दादांना पद्मश्रीसाठी दादांचा विचार केला गेला नाही. तुम्हाला